राम मंदिर निर्मिती झाली म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलंय। धर्म हा प्राचीन आहे, धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाल्याचं भागवत म्हणतात। तसंच राज्यघटनेला धरून प्रामाणिकपणे वाटचाल करावी लागेल। राज्यघटनेची मार्गदर्शक तत्व, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य याचं श्रद्धापूर्वक आचरण केलं पाहिजे असं देखील त्यांनी स्पष्टच केलंय। राम मंदिर झालं पाहिजे, ते होत आहे। हिंदूंची श्रद्धास्थान हिंदूंना वाटतं, परंतु असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं म्हणून किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल? हे नाही चालणार। काही बाहेरूनही आल्या ज्यांच्यामध्ये चुकीनी का होईना पण कट्टरपणाची परंपरा आहे। त्यांचं राज्य इथे राहिल्यामुळे त्यांना असं वाटतं की आमचं पुन्हा राज्य आलं पाहिजे, पण आपला देश आता संविधानानुसार चालतो। तिथं कोणाचं राज्य नसतं, जनता आपली प्रतिनिधी निवडून देते, जे निवडून येतील ते राज्य चालवतील, राज्य जनतेचं असतं। तो वर्चस्वाचा जमाना गेला, हे लक्षात यायला पाहिजे। भागवतांच्या कान टोचण्याला काय अर्थ नाही। कान टोचणं, कानाला भोकं पाडणं, याच लोकांनी भाजपला सत्तेवरती आणलं हे लक्षात घ्या। देशाचं नुकसान करणारं, महाराष्ट्राचं नुकसान करणारं काम हे आरएसएसने केलं आहे म्हणून मराठी माणसावर मुंबईत हल्ले होत आहेत। तेव्हा भागवतांच्या कान टोचण्याकडे फार लक्ष देऊ नका। प्रभू श्रीरामांचं जे मंदिर आहे ते सगळ्यांचं आहे, ते एका व्यक्तीचं नाही। तुम्ही जर तिथं बघितलं तर त्या जेव्हा जीर्णोद्धार केला जात होता तिथं 3,000 सेलिब्रिटी होते, सामान्य लोकांना बाहेर ठेवलं होतं। त्याचा फटका तिथं असणारा खासदार हा भाजपचा नाही। त्यामुळे ते मंदिर हे सामान्य लोकांचे। आता भागवत साहेब काय बोलायचा प्रयत्न करतात मला माहीत नाही, पण नक्कीच एखादं मंदिर नाही सामाजिक कार्य करत असताना तुम्ही हिरो बनण्याचा प्रयत्न तिथं केला। मी मध्ये नेत्यांबद्दल बोलत नाही, आमच्याबद्दल सुद्धा बोलतोय, तर ते कधी कधी चुकीचं असतं। आता ते मोदी साहेबांबद्दल का बोलले हे खरं तर त्यांनाच विचारलं पाहिजे। पहिल्यांदा आयुष्यात मी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो। हे बरोबर आहे की उठ सूट तुम्ही ते सर्वे करा, हे शोधून काढा, ते शोधून काढा। मग कायदा केला कशाला 1991ला प्रेसेस ऑफ रिलिजियस वर्शिप ॲक्ट कशाला केला? तुम्ही एकाकडे तिसरी इकॉनॉमी करण्याची भाषा करताय, पाचवी इकॉनॉमी करण्याची भाषा करताय आणि तुम्ही अडकताय त्या मंदिरांच्या आणि मस्जिदीच्याच लफड्यांमध्ये। किती द्वेष पसरवणार हो, किती द्वेष पसरवणार? राम मंदिर बांधल्यानंतर तिथे जो पराजय झाला अयोध्येत, त्यावरून काही शिकण्याची आवश्यकता आणि तो सल्ला त्यांचा असावा। राम मंदिर बांधल्यानंतर तिथे जो पराजय झाला अयोध्येत, त्यावरून काही शिकण्याची आवश्यकता आणि तो सल्ला त्यांचा असावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।